नमस्कार मित्रांनो, मी किरण सापटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अर्जोड ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहे जिवदानी मातेच्या दर्शनाला। तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचू, तर तुम्हाला दाखवतो कसं जायचं। हालत खराब झाली। तर मित्रांनो, गर्दी बघू शकता किती आहे। गर्दी खूप आहे, तरी पण आलोय, दम लागला। मी पहिला आला की दत्त मंदिर टाकतो, तर दत्त मंदिरच्या वरती सरळ तुम्ही चालत जायचं, म्हणजे इकडे चालत जातं तसं मी तुम्हाला दाखवतो। असं तुम्ही या आणि बघा। आज खूप गर्दी, आज दसरा आहे त्याच्यामुळे आज खूप गर्दी आहे। बघू शकता किती गर्दी, दाखवतो तुम्हाला पुढं। चला बघा मित्रांनो, किती हाईट आहे। माणसं येत जात आहेत, वरती जात आहेत, किती गर्दी न। तरी पण दम लागलाय, तरी पण चालतोय, तरी थांबत नाही। आपल्याला दर्शन करून लगेच घरी जायचं, निघायचं, त्यामुळे लवकर जातोय। कसं नाही, आता मी मंदिराच्या परिसरात आहे, जातोय। खूप दिवसापासून जायचं होतं आणि आज वेळ भेटला। आज दसऱ्याचा पावन दिवस पण आहे आणि त्याच्या ह्याच्यात आपण जातो आहे जिवदानी मातेच्या दर्शनाला। फोटो पण घेतले मस्तपैकी, दाखवतो तुम्हाला। इथं शूट करायला अलाउड नाही, पण दाखवतो तुम्हाला कसं जायचं। चला मित्रांनो, आपण आज जिवदानीच्या मंदिराच्या इथं पोचलो। थोड्याच वेळात तिथं पोचू, एकदम थोडाच वेळ लागणार। लाईनमध्ये लागतो, लाईन पण खूप मोठी असणार आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो। चला पुढे दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, माझा नशीब एवढा चांगला आहे ना की आईच्या दर्शनाला आलो आणि भीड बघू शकता। आतमध्ये भीडच नाही, म्हणजे आज खूप पावन दिवस आहे माझ्यासाठी। पण आपला हा जो डिव्हाइस आहे, आपण ज्याने शूट करतो, तो आपला नाही आहे। आपला मोबाईल फुटला आहे पूर्ण, तो इथे फोटो टाकतो। बघा आईच्या गावात मला वाटलं भीड नसणार आहे, पण खूप भीड आहे मित्रांनो। बघा, दाखवतो तुम्हाला पुढं डायरेक्ट आईच्या दर्शन करायला। चला, भीड आहे मित्रांनो, एवढी पण नाही आहे, कारण खूप कमी आहे, जास्त गर्दी नाही। आपल्याला दर्शन लवकर भेटेल। जय माताजी, जय माताजी, जय माताजी। आहे मित्रांनो, जास्त भीड नाही, तरी पण साल्टी गेली तरी चालेल। आपला डायलॉग काय आहे, साल्टी गेली तरी चालेल, तरी आईचं दर्शन करायचं आहे, आजच्या दिवसात तरी करायचं आहे। आज दसऱ्याचा चांगला पावन दिवस आहे, तर त्याला आपल्याला दर्शन करायचं आहे, कारण की आपले खूप दिवस वाईट चालत आहेत। घड्याळ फुटला, मोबाईल आपला डिवाईस ज्याने आपण ब्लॉग शूट करतो, तो मोबाईल पण शार्प पूर्ण फुटला। आता हा ज्या मोबाईलने शूट करतो, तो आपला मोबाईल नाही आहे, माझ्या मित्राचा मोबाईल आहे। त्याने मला मोबाईल दिला नाही वापरायला, ब्लॉग शूट करायला त्याने मला मोबाईल दिला नाही। तर तो पण आपल्यासाठी चांगला वागतो, आपण पण त्यासाठी चांगलं वागतो, म्हणून त्यांनी मला मोबाईल दिला। तर असंच प्रेम असलं पाहिजे आपल्यावरती। आपल्याला थोडं सपोर्ट करा, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर तुम्हाला दाखवतो आई जिवदानी मातेचं दर्शन करतो मी। चला, तर मित्रांनो, इथे असे गार्ड असतात, खूप सारे वाईट गार्ड आहेत ते लई, म्हणजे एवढंही करतात ना की लोकांना अक्षरशः म्हणजे त्रास देतात ते, की मोबाईल हे करा, माहिती आहे मोबाईल नाही अलाउड, पण लोकांना मारा बिरायचा अधिकार नाही तुम्हाला।
तुमच्याकडे साधा आपण पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन पण आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. हा त्यांच्याकडे GR आहे नाही. आणि हे मला बोलतात की तुमचा मोबाईल कानपणा करू नको, हे नको. हे काय खोटे आले काय लागून. ते ह्यांना एक दिवशी दाखवायला पाहिजे. असं ह्यांना दाखवतो. तर आपण आईच्या दर्शनाला आलो आहे. चांगल्या मनाने करायचं आहे म्हणून मी शांत. मित्रांनो भीड बघू शकता किती आहे. आई जीवदानी मातेचं दर्शन खूप भीड आहे, खूप. आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण जीवदानी मातेच्या मंदिरापासून थोडंसं वरती आलो आहे आणि इथे पण सुंदर असं मंदिर आहे. त्यांच्यावर पाया पडायचं त्यांचं तुम्हाला दाखवतो. पण मित्रांनो एक गोष्ट आहे की इथे जे इथं मी जास्त काही शूट केला नाही कारण की तिथे खूप सारी पोरं पण होती, कॉलेजची पोरं. ते कॉलेजची पोरं मला बोलतात की इथे अलाउड नाही, हे नाही, तसं नाही. अरे मी बोललो तो कॉलेजचा पोरगा आहे ना, तिथे MSF वाला आहे ना, तिथे हवालदार आहे कुठला ना, स्टारवाला कुठला, तिथे पोलीस आहे ना, मंदिरातले लोक. ते कॉलेजची पोरं येऊन तिथे दादागिरी करतात. बोलो ठीक आहे जाऊ दे. काय तिथे काही शूट नाही केला, थोडाफार शूट केला, काय जास्त काय बोललो नाही तिथे. कारण की आपल्याला फक्त आईचं दर्शन करायचं होतं एवढ्याच चांगल्या ह्याच्यामध्ये. तर फक्त आपण दर्शन केलं आणि आता थोडं वरती आलो आहे. तिथे पण चांगलं असं भव्य मंदिर आहे, कालभैरवचं मंदिर आहे, सगळं काय मंदिर आहे. तिथे जरा दर्शन करूया आणि मग जाऊया घरी. मग तुम्हाला सांगतो त्याची पार्टची स्टोरी वरती काय काय झालं. चला मित्रांनो भीड बघा किती आहे. अक्षरशः खूप गर्दी आली इथे. तर मित्रांनो भीड बघा किती आले इथे आणि सीन बघा कसं वाटतं. सीन बघा कसं आणि भीड बघा किती आहे. एक नंबर वाटतं. आज दसरा आहे म्हणून आज खूप जण आलेत वरती दर्शन करायला. आणि हा सीन बघा कसं वाटतं. एक नंबर. आपलं दर्शन तर करून झालेलं आहे पण खूप गर्दी असल्याप्रमाणे जायला जागाच भेटत नाही. उतरायचं कुठल्या ठिकाणी काय समजत नाही. लोक पण नुसते पायाखाली बसले. त्यांना पण एवढा समजत नाही, एवढा अक्कल वागल्यासारखं वागत नाही की इथे भीड खूप झाली तो उठावा. काय बोलू शकत नाही माणसांना. आणि इथले जे MSFचे गार्ड आहेत ते खूप म्हणजे चांगलं काम करत आहेत पण त्यांना शिस्त नाही आहे. बोलायला त्यांना शिस्त नाही. मी माझी व्हिडिओ शूटिंग करतो आहे तर त्यांना काय प्रॉब्लेम होतो आणि मी मंदिराच्या आतमध्ये पण नाही, बाहेर आहे. म्हणजे
कुठल्या असं ह्याचं शूट करत नाही की त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल, तर ते मला बोलतात की शूटिंग नाही करू शकत. मी माझी शूटिंग करतोय ना, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो? आहेत त्यांना पण इज्जत आहे, पण आपल्याला पण इज्जत आहे ना की जायला उठसूट काय पण बोलणार. आणि आपण आता उतरत आहे खाली, तर ही भीड बघा आणि जागा बघा, एकदम सरळ उतरण आहे, सरळ. शिड्या पण एकदम उंच आहेत, पाय पसरला की काम 25. मित्रांनो आपल्याला उतरायला खूप वेळ लागेल. आता वाजून पण गेलेत. आपल्याला घरी पण जायचं आहे आणि आपल्याच नाईट आहे, तर नाईटला पण जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे खूप वांदे होणार आहेत. तर इथूनच काहीतरी खाऊन पिऊन जाऊया. तर माझा सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये, की तुम्ही आलं की VIP एंट्रीनेच या, नाही तर येऊ नका. इथं आलात तुम्ही त्याच्या जिम्मेदारीवरती या, इथं VIP एंट्रीमध्ये या, इथं येऊ नका तुम्ही. हे तुमच्याशी माझं मत आहे. चला भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आईचं दर्शन झालेलं आहे आणि खूप चांगलं झालं आहे. मध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालेत, पण चांगलं झालं आहे दर्शन. तर मी आता इथून निघालो आहे. थोडं नाश्ता पाणी करतो आणि निघूया. चला दाखवतो तुम्हाला. तर आता आपण आलो नाश्ता करायला. तर आपण नेहमीप्रमाणे मागवलं आहे आपला वडा उचल. तो वडा उचल खातो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. चला. तर मित्रांनो आपण आता उतरलेलं आपल्या स्टेशनला आणि आपलं सगळं दर्शन करून एकदम पार झालं आहे आणि खूप चांगलं पण वाटतं आहे. तर मित्रांनो हा मी ब्लॉग इथंच एंड करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा भेटू आपल्या आडसोड ब्लॉग्समध्ये. चला बाय. पण तुम्हाला आवडला असला हा ब्लॉग तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.